ज्ञानोबा माऊलींची पालखी आज वाल्हेहून लोणंदकडे प्रस्थान करते आणि नीरा नदीमध्ये माऊलींचं स्नान सुद्धा पार पडणार आहे। तर तुकोबारायांची पालखी उंडवडी गवळ्याची इथून बारामतीकडे मार्गस्थ झालेली आहे। विठुरायाच्या गजरामध्ये वारकरी पंढरीच्या दिशेने भक्तिभावाने वाटचाल करतात। पुढार न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा ही वारीची दृश्य पाहू शकताय। सुंदर फुलांनी सजवली गेलेली पालखी, माऊलींच्या पादुका आणि तुकोबारायांची जी पालखी आहे, हा जो पालखी रथ आहे त्याची सुद्धा दृश्य आपण सध्या पाहतोय। आज नीरा नदी स्नान होणार आहे माऊलींच्या पादुकांना आणि त्याचा एक विशिष्ट सोहळा असेल। तर तुकोबांची पालखी सुद्धा आता पुढे मार्गस्थ होते। आणि याच वारकऱ्यांसोबत पुढारी न्यूजची टीम सुद्धा आहे पंढरपूरकडे जाण्यासाठी आणि त्यातूनच आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुजित, आता वारी कुठपर्यंत पोहोचलेली आहे? सगळे वारकरी साधारण किती संख्या आता झालेली आहे आणि पुढचा मार्ग कसा असणार आहे पालखीचा? रिद्धी आता वाल्ह्यातून पालखीच या ठिकाणी रवाना झालेली आहे। वाल्हे नगरीत काल दिवसभर पालखी होती। कालचा दुपारी वाल्ह्यामध्ये ही पालखी पोहोचली, दुपारी आरती झाली आणि आरती झाल्यानंतर दिंडीकऱ्यांनी वारकऱ्यांनी त्या ठिकाणी मुक्काम केला। कालचा मुक्काम झाल्यानंतर आज सकाळी काही वारकरी जे आहेत ते पालखीच्या आधीच निघून पुढं आता लोणंदपर्यंतचा त्यांचा प्रवास या ठिकाणी झालाय। मध्यंतरीचा जो नीरा नावाचा टप्पा आहे, तर त्या नीरा नदीच्या काठी अनेक वारकऱ्यांनी अगदी सकाळपासून त्या ठिकाणी जमायला सुरुवात केली असतात। कारण असं आहे की आज नीरा स्नान हा फार महत्त्वाचा मुद्दा मानला जातो। म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज ही जी संत मंडळ आहे, ती संत मंडळी जी वारीची परंपरा आहे, त्या वारीच्या परंपरेमध्ये ज्यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला जातो त्यावेळी नीरा नदी लागते आणि त्या नीरा नदीमध्ये माऊलींचं स्नान होणं हे प्रचंड पवित्र असं मानलं जातं। वारकऱ्यांची तशी श्रद्धा आहे आणि म्हणून जेव्हा माऊलींच्या पादुका त्या ठिकाणी येतात त्यावेळी त्या ठिकाणी तो नयनरम्य असणारा जो देखावा आहे, ते जे दृश्य आहे, ते दृश्य पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातील जी वारकरी मंडळ आहे, जी ज्या पालखीसोबत आलेली वारकरी मंडळ आहे, ती त्या ठिकाणी एकत्र येत असते। त्याच्या आधी पिंपोडे खुर्द नावाचं एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी जी विहीर आहे, तर त्या विहिरीजवळ अनेक वारकरी जमतात। त्या ठिकाणी आरती होते आणि मग आरती झाल्यानंतर निरास्नान झाल्यानंतर ती चालत चालत लोणंदमध्ये पोहोचतात आणि लोणंदमध्ये हे सगळे वारकरी आजच्या दिवशी स्थिरावतात। अगदी, आणि त्याच्यामुळे आजच्या दिवसासाठी सुजित निरास्नानाचा हा जो सोहळा असेल तो पाहणं फार महत्त्वाचं असेल, तितकंच औत्सुक्याचं सुद्धा आहे। त्याचा सुद्धा तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अवघाचे संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माया आपुलिया। संत ज्ञानेश्वर महाराजांनी कमी शब्दात जीवनाचं वर्णन केलेल्या याच त्या ओळी। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज वाल्हे नगरीकडून लोणंदकडे मार्गस्थ होतोय। सकाळी 6:30 वाजता वाल्मिकीच्या वाल्ह्याकडून सातारा जिल्ह्यातल्या लोणंदकडे माऊलींनी प्रस्थान केलंय। दुपारी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश होणार आहे आणि नीरा नदीवर माऊलींच्या चलपादुकांना जलस्नान घातलं जाणार आहे। मुक्काम लोणंद इथेच असणार आहे आजचा पालखीचा।